हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे? ऑप्शन ए नाग, बी फुरसे, सी कोब्रा, डी ॲनाकोंडा। तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ॲनाकोंडा। ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप आहे। ॲनाकोंडा हा साप जगातील महाकाय सापांपैकी एक आहे, कारण ते खूप लांब आणि विशाल देखील असतात। हे साप बकरी किंवा हरणीला सहज गिळू शकतात। प्रश्न दुसरा आहे, भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन ए आसाम, बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी गुजरात। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान। राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे। त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत। राजस्थान राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3,42,239 किलोमीटर एवढे आहे, जे भारतातील कोणत्याही राज्याने व्यापलेले नाही। हे सर्वात मोठे क्षेत्र आहे। ते देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10.41% एवढे आहे। प्रश्न तिसरा आहे, पृथ्वीवरील सर्वात हलका वायू कोणता आहे? ऑप्शन ए नायट्रोजन, बी हायड्रोजन, सी ऑक्सिजन, डी हेलियम। तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हायड्रोजन। हायड्रोजन हा वायू पृथ्वीवरील सर्वात हलका वायू आहे, कारण हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक साधारणपणे 1.008 एवढा असतो। प्रश्न चौथा आहे, भारतातील सर्वात मोठी शाळा कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए लखनौ, बी गुजरात, सी इंदोर, डी नागपूर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लखनौ। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सिटी मॉन्टेसरी स्कूल ही केवळ भारतातीलच नाही तर जगातील देखील सर्वात मोठी शाळा आहे। दर्जेदार शिक्षणाचे समानार्थी नाव म्हणजे या शाळेचे नाव आहे। लखनौ शहरातील 21 कॅम्पसमध्ये 61,000हून अधिक विद्यार्थी आहेत। तसेच 4,500 कर्मचारी असलेली ही जगातील सर्वात मोठी शाळा आहे। प्रश्न पाचवा आहे, नीरज चोप्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए निशाणेबाज, बी बॅडमिंटन, सी कुस्ती, डी भालाफेक। तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भालाफेक। भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे। ऑलिम्पिक 2020मध्ये सुवर्ण पदक विजेता नीरजने जिंकला आहे। तसेच 2023मध्येही सुवर्ण पदक आपल्या नावे केले आहे। आणि विशेष म्हणजे स्पर्धेत सगळ्यात पहिल्या फेरीत नीरज चोप्रा हे 12व्या स्थानी होते। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।